तमिळनाडूमध्ये काही दिवसापूर्वी घडलेली एक घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि ही घटना माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करून देणारा एक प्रसंग होता. रात्री उशिराची वेळ होती, शहर झोपलं होतं आणि त्याच वेळी ब्लिंकिट या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून एका महिलेनं एक विचित्र ऑर्डर दिली. एक दोन नाही तर तब्बल 3 पॅकेटं उंदरं मारण्याचं औषध मागवलं. ऑर्डर सिस्टममध्ये आली, डिलिव्हरी पार्टनरने ती स्वीकारली आणि नेहमीप्रमाणे दिलेल्या पत्त्याकडे तो रवाना झाला. दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकला. ती महिला अस्वस्थ होती, तिचे डोळे लाल झाले होते, ती रडत होती, आवाज थरथरत होता. रात्रीचा उशीर, मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थाची ऑर्डर आणि तिची मानसिक अवस्था हे सगळं एकत्र पाहून त्या डिलिव्हरी पार्टनरच्या मनात संशयाची ठिणगी पेटली. ही खरंच उंदरासाठीची ऑर्डर आहे का, हा प्रश्न त्याला आता सारखा सतावत होता. तो सहज पॅकेट देऊ शकला असता, पैसे घेतले असते आणि पुढच्या ऑर्डरला निघून गेला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने काही क्षण थांबून तिच्याशी शांतपणे संवाद सुरू केला. सगळं ठीक आहे ना, एवढा साधा प्रश्न, पण त्या क्षणी तो प्रश्न तिच्यासाठी आधार बनला. त्याने तिला समजावलं, कोणतीही समस्या कायमची नसते, आयुष्य संपवणं हा उपाय नाही आहे. काही मिनिटे तो तिथेच उभा राहिला, तिला धीर देत राहिला आणि शेवटी एक मोठा निर्णय घेत त्याने ती ऑर्डर पूर्ण करण्यास नकार दिला आणि ते विषारी पदार्थ तिच्या हातात न देताच तिथून तो निघून गेला. नंतर ही घटना सोशल मीडियावर आली आणि हजारो लोकांनी त्या डिलिव्हरी पार्टनरचं कौतुक केलं. अनेकांनी लिहिलं, रोबोट असता तर फक्त ऑर्डर डिलिव्हरी केली असती, पण माणसानं माणुसकी दाखवली. कदाचित त्याच्या त्या काही मिनिटाच्या संवेदनशीलतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असेल. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक हसत असतात, पण आतून तुटलेली असतात. कधीकधी फक्त एक संवाद, एक प्रश्न, एक आधार एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो.